दंडवत प्रणाम मंडळी. आज आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र नारायण डोह स्थान वंदन करण्यासाठी. तुम्हाला मी बाहेरून मंदिर दाखवत आहे. हा आपला उंच फडकत असलेला मानभाव पंथीय ध्वज आणि आम्ही आलेलो आहोत स्थान वंदन करण्यासाठी नारायण डोह. दंडवत प्रणाम. एक बाई होती, तिला काय केलं अशी कडक नागपत्रकाचे नारीर बळीशील दिग्नारी सुपारीची भावलीला तुझा भावलीला पत्रपुष्पफलं तोयमोने भक्ता वैश्री सर्वज्ञ चक्रधर स्वामी जय. नारायण डोह, तालुका अहिल्यानगर, जिल्हा अहिल्यानगर येथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चरणांकित वस्ती स्थान आहे. उत्तरार्धात परिभ्रमणाच्या काळात सर्वज्ञ मांडवनगणवरून येथे आले होते. येथे त्यावेळेस लिंगाचे देऊळ होते. लिंगाच्या देवळातील सभामंडपात सर्वज्ञ थांबलेले होते. बाईसांनी सर्वज्ञांचे श्रीचरण क्षाळन केले. पूजावसर झाला, भोजन झाले, विडा झाला, गुळळा झाला. त्या दिवशी सर्वज्ञांचा या स्थानावर मुक्काम झाला. त्यांच्या सोबत भटोबास व बाईसा असे भक्त होते. दुसऱ्या दिवशी सर्वज्ञांना भिंगारला जाण्याची प्रवृत्ती होती. तेव्हा स्वामी पुढे निघाले. बाईसा व भटोबास भिक्षेसाठी गावात गेले. भिक्षा करून मग सर्वज्ञांकडे निघाले. सर्वज्ञ भिंगारला जाण्यासाठी निघाले, पण पुढे गेल्यावर एक रस्ता भिंगारला जात होता, तर दुसरा रस्ता अरणगावला जात होता. तेव्हा स्वामी म्हणाले, भिंगारच्या रस्त्याऐवजी आरणगावच्या रस्त्याने का जाऊ नये? मग आरणगावला निघाले व जात असताना भटोबासांना गावात पाठीमागून येत असलेल्या साधेसाठी निरोप ठेवण्यासाठी सांगितला. तेव्हा भटोबासांनी गावात पारावर जाऊन साधाईसाठी निरोप ठेवला की सर्वज्ञ भिंगारला न जाता आरणगावला गेलेले आहेत. थोड्या वेळानंतर साधा तेथे आल्या. तेव्हा त्या पारावरच्या माणसांनी साधेला निरोप दिला. तेव्हा साधाईसांनी त्या माणसांना विचारले की तुम्हाला हा निरोप सांगण्यासाठी पाठ आला होता की नागदेव आला होता? तेव्हा तेथील माणसे हसले. तेव्हा साधाईसा म्हणाल्या, अहो का हसता? नागदेवाला 2 डोळे आहेत व पाठकाला एकच डोळा आहे. लहानपणी पाठक पाळण्यातून खाली पडला व चमचा त्याच्या डोळ्यात घुसला व एक डोळा फुटला. तेव्हा परत हे ऐकून ती माणसे हसली. तेव्हा साधा परत म्हणाल्या, अहो काय झाले हसायला? तुम्हाला काय आया बहिणी नाहीत? तेव्हा ते म्हणाले, अहो आई,
आम्ही तुमच्या पाठकाला किंवा नागदेवाला ओळखतो काय? ते कोण आहेत आम्हाला काय माहिती? त्यांनी जो निरोप ठेवला तो आम्ही तुमच्या पुढे सांगितला. मंडळी, अशा प्रकारे नारायण डोह या स्थानाच्या उत्तरार्धातील 295 व 296 अशा 2 लीळा आहेत. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. कॉमेंट्समध्ये दंडवत प्रणाम लिहा, जेणेकरून आम्हाला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा भेटते. भेटत जाऊ आपण अशाच नवीन व्हिडिओ सहित, नवीन लीळा सहित. तोपर्यंत तुम्हा सर्वांना राम पाचगेचा सादर दंडवत प्रणाम.